बिल्स्कर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, इन्शुरन्स, मेडिक्लेम सर्व करून मिळेल. तर आज एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय, बघा पटतंय तर जगामध्ये किंवा भारतामध्ये रिचेस्ट पर्सनची यादी काढली जाते. ती त्यांच्या प्रॉपर्टीवर, गोल्डवर अशी काढली जात नाही. तर ती त्यांचे किती शेअर आहेत आणि शेअर याची प्राइस किती आहे आणि यांचं जे काही मल्टिप्लिकेशन निघेल आणि त्याची जे काही रिचेस्ट पर्सन जो म्हणजे ज्याची अमाऊंट हाय जास्त असेल तर तोच रिच गणला जातो. तर याच्यामध्ये कधी असं होत नाही की बाबा त्याचं प्रॉपर्टीचं कन्सिडरेशन होत नाही, गोल्डचं कन्सिडरेशन होत नाही, कारण त्याच्या प्राइजेस कसं कोणाच्या हातात नसतात. गावामध्ये गेलं तर कमी असतात, शहरात गेलं तर जास्त असतात. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून तुम्ही सुद्धा तुमची युनिट व्हॅल्यू वाढवून तुम्ही सुद्धा तसं रिचेस्ट पर्सन मध्ये येऊ शकताय. भलेही तितक्या याच्यात नसेल कुठे भारतामध्ये, पण तुम्ही तुमच्या एरियामध्ये, तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये रिचेस्ट मध्ये येऊ शकताय. तर तुम्ही सुद्धा आज याचाच वापर करा, इथंच इन्व्हेस्टमेंट करा. इथं कंपल्सरी काही नाही, पैसे कधीही भरू शकता, कधीही काढू शकता, तशी एवढी फॅसिलिटी आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा आणि आपला फायदा करून घ्या. सध्याची टेक्नॉलॉजी आहे. पूर्वीचा कसं आपल्याकडे फोन होते असे, त्याच्यानंतर आपण बटनाचे फोन आले, त्याच्यानंतर आता स्मार्टफोन आले. पूर्वी चौकोनी टीव्ही होते, मॉनिटर होते, त्याच्यानंतर ती जागा ऑक्युपाय करू लागली, लाईट बिल जास्त येऊ लागलं, म्हणून नंतर फ्लॅट टीव्ही आम्ही घेतले. हे घेऊन आम्ही स्मार्ट झालो, पण आर्थिकदृष्ट्या अजून आपण स्मार्ट झालो नाही. काही लोकांनी आपल्याला घाबरून सुद्धा ठेवलेलं आहे. कमी होतात पैसे कमी होतात नो डाऊट, पण तेवढेच वाढतातही ना. मागच्या आता कोरोनाच्या काळात कमीही झालेले, पण आता चांगले वाढलेले आहेत. त्याच्यानंतर आता कसं तसंच आरडी एफडी आता यांचा काळ हळूहळू कमी होणार आहे आणि म्युच्युअल फंडचे हे एवढे सरळ साधे सोपे नियम असल्यामुळे सगळी लोक आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवत आहात. तर तुम्हीही गुंतवा आणि स्वतःचा फायदा करून घ्या. धन्यवाद.